त्यांची आंघोळ झालेली नाही, कमेंट करून सांगा. आम्ही आला हागून आणि आता खायला लागला. तुला एक बॉबी त्यांनी बॉबी स्वागत आहे गाईस तुमचं. आम्ही चाललोय पुसेगाव मैदानाला, इंदकेसरी पुसेगाव मैदान. आणि आम्ही चाललोय तर आता ब्लॉगची जरा उशिरानं आम्हाला डोक्यात आलं. आता आम्ही इथं आमच्या कॉलेजच्या टोलनाक्याच्या पुढं उभे आहे, गाडी तिथे आणि आमचे फंटर तिथे आहे. थंडी लागत होती म्हणून आम्ही शेकोटी घ्यायला आलोय. अर्धे फंटर पुढं पोचलेत आणि आमच्या बैलाचा टेम्पो पण गेला, एक्सप्रेसने पुढे गेलाय. तर आता एक गाडी येते म्हणून आम्ही थांबलोय, शेकोटी घेतोय मस्त. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दिसणार आहे की आपलं पुसेगाव मैदान कसं आहे, तिथं कसं काय नियोजन आहे, ते सगळं या ब्लॉगमध्ये दाखवू आम्ही तुम्हाला. आपल्या बैलाचा गट बीट सगळं सांगतो. सगळे शर्यत बिर्यत आली यूट्यूबला येतेच आहे, तर ते एडिट करून मी ब्लॉगमध्ये बरोबर दाखवेन. तर आता आम्ही चाललोय, ही दुसरी गाडी फुटर राहिली. आता ब्लॉगमध्ये शिव्या नाही देऊ शकत का, तर घरचे बघतात म्हणून. तर आता पुढं पण आपण भेटूया असेच कायम. सोबत राहा माझ्यासोबत. बाय बाय कुठं बोलतोय? ए धप्पा एंडला असतो ना. तर बाकीची पोरं दाखवतो ती गाडीच्या इथे थांबलेली. तो हा तन्मय तुपे, आणि ज्यांच्या कारणामुळं आम्ही आज पुसेगावला चाललोय, ज्यांच्या कारणामुळं त्या व्यक्तीला आता रिव्हील करतोय. तो व्यक्ती म्हणजे बिबट्या सुजय कोणकर. सुजय कोणकर काय नाव पण नाही काय सुजल कोणकर? सुजय बोलला. सुजय गाईज मी सुजय बोललो का सुजल बोललो, कमेंट करून नक्की सांगा. SK तर ह्यांच्या मामांची गाडी आहे. तर ह्यांच्या कृपेमुळे आज पुसेगावला पोचतोय. यांचा चेहरा बघा. आम्ही पोचू थोड्या वेळाने, गाडी येते तुम्हाला सांगितलं. अरे म्हणजे सकाळी पोचू गाईज. तर पोचू आम्ही. गाडी एवढी आणि त्यात आम्ही 1 2 3 4 5 6 जण. 1 2 3 4. हा 5वा आणि हा 6वा. हा लाजतोय का, आता त्याचं आता लग्न ठरलंय, तर त्याला पोरी लाईन बिन मारतील म्हणून तो लाजतोय. तर ठीक आहे, पुढे भेटूया गाईज. चोर. अरे भिंचोत खायला बसलेला ब्लॉग बनवायला कोण सांगणार? चमच चोर, चमच चोर. असेच आमचे पोर आहेत हरामखोर सगळे. विसरलो तिथं खायला बसलो, तिथं ब्लॉग बनवायलाच विसरलो. काय करणार, आदत नाहीये. पोरं काय पोरं घ्या परत बघा. हे इकडे बघ SK. गाईज आता वाजले किती, 5:30 काहीतरी झाले, 5:30. आम्ही चहा प्यायला थांबलेलो, सगळ्या झोप येत होती म्हणून बॉबे बिबे आम्ही घेतले. ही एक गाडी, ही दुसरी गाडी. अर्धी पोरं शेकोटी घेतात. पोरांची भेट घेतो, तुम्हाला भेट देतो, दाखवतो. हे बघा, ही आपली पोरं आहे. तर सगळ्यांनी चहा बी पिला, आता सगळे झालेत खुश. तुला एक बॉबी ठीक आहे. त्यांनी बॉबी घेतली नाही, जाऊ द्या, ठीक आहे. ह्या बघ थंडी कशी शिवाय का देऊ. हे बघा गाई थांबा. हे बघा गाडीतली पोरं, हे बघा झोपले, उतरत नाही येत गाडी. नेपाली जाऊ दे. आता आम्ही पुढच्या दिशेला निघतोय. बाय. बंद कर, बंद कर. विठ्ठलाची विठ्ठला माय बापा. आम्ही आता सातारमध्ये कधीच पोचलोय, पण नाश्ता करायला परत थांबले. एवढं खाऊन पण यांना नाश्ता करायचा, आता काय बोलायचं. मी जरा ब्रेक घेतलाय, प्रेशर कधी पण येऊ शकतो म्हणून. हे बघा कसे चरतायत. हे बघा, हे बघा काय खातायत. वडापाव, वडापाव खातायत. ए टाकल्या. हां हे बघा, हागून यायचं आणि इथे येऊन खायचं. हागऱ्या. आता आम्ही ब्रेक घेतला. एक गाडी तिकडे पाठी आहे, म्हणजे येते, अजून आली नाही. आणि एक गाडी पोचले, तर ते पोचले, त्यांनीच फोन केला की काहीतरी नाश्ता करूनच या. तर आम्ही नाश्ता करून जातोय. आम्ही म्हणजे हे करतायत.
तर मी नाश्ता करत नाही म्हणून यांच्या या आता बोललो असतो म्हणून पाणी आणून देतो यांना, पुण्य करतो काहीतरी. ही आपली गाडी तर नुसती ब्लॉगमध्ये दिसतच असेल. आणि ही पाण्याची बॉटल, ही अशी पाण्याची बॉटल असते. तर ही अशी पाण्याची बॉटल असते, तिचं हे बूच उघडायचं आणि पाणी प्यायचं. आता तुम्हाला दाखवतो कसं पाणी प्यायचं असतं. हे बूच असं उघडतात आणि असं तोंडाला नाही लावायचं, नाही तर ते उष्ट होतं. असं वरनं प्यायचं असतं. तर पुढं राहा, तिकडं आपण कुठं बैल बांधणार आहे तिथं तुम्हाला दाखवतो. तिथं भेटूया आपण. हा मग करतोय ना पण. हा बघा, आला हागून आणि आता खायला लागला आमचा ब्लॉगर. आम्ही या दोघांच्या गांडीत घिटक टाकणार आहे. गाणे सांग बरं तेवढे. गाईज आपल्या लोकेशनला पोहोचलोय. झोपलेलो काय फुल, जरा मस्त झोप लागलेली. लय ऊन आहे रे. लोकेशनला पोहोचले आणि आपले वाघ दाखवतो. आपले दोन्ही वाघ दाखवतो कुठं बसलेत, कसे बसलेत. हे पा कॅप्टन, खुला एरिया. मी आलो इथं डोंगराच्या खाली. आम्ही मस्त पैकी इथं. हे बघा डॉगेश बाय तुझ्या वाच्यात पाय. वाघ आहे ते इथं बसलेत आणि इथं सगळा सीन चालू आहे. चटे टाकून 100% झोपले मुळे आलेलो यांच्या इथं गोटा आहे आणि हे बघा कसे झोपलेत आमचे फंटर. हे नाही, हे पण तर आल्या जरा आम्ही आराम करायला बघितले म्हणून असे झोपलो. हे बघा कसे बोचेवर करून झोपलेत. हे बघा USK मेडी, टकल्या, तो प्रनील, आमचा टेम्पो ड्रायव्हर हर्षल. हे तुम्हाला सकाळपासून दिसला नसेल, आता दाखवतो. आता पण ऊन रात्रीपासून सॉरी, आता पण ऊन त्याच्या तोंडा येतं म्हणून दिसत नाही, नंतर दाखवतो. आता मी पण झोपतो, थोडा आराम करतो, नंतर भेटा. बाय. जेवण बनवायला घेतलंय आम्ही दोघांनी. फुल कांदे विंदे कापून दिले. आता इथं चिकन, इथं बाहेर भातभीत करतायत. पोरं उठलेत. कॅप्टन आणि याला आम्ही आतमध्ये घेतलंय, गुरुला. किंवा मामा झोपलाय. आता आम्ही जेवण करायला चालू केलंय. कांदा कापलाय, आता बाकीचं बाहेर चालू. आता काय कापायचं ते बघू आम्ही, सगळं दिसेल. भेटूया. नुसता नियोजन आहे आज ना ऐकत. तुम्हाला दाखवतो थांबा. पुरा आंघोळी बघा कसे करतायत. हे बघा, या आंघोळी बघा. यांना हे बघा, हे बघा, हे बघा आंघोळी बघा यांच्या. हे बघा, ओ बॉडी बघा. हा बघा, हा बघा, हा कुठल्या खेडीत चाललाय बघा. काय बोलायचं याला. हे अशा आंघोळी करतायत, अर्धे जेवण बनवत आहेत. हे बघा, हे लाजतंय. हे बघा, जाऊ द्या आता. हे लाजतायत. हे बोचा दाखवलेला पण राहिला गाईज. मला कमेंट मध्ये सांगा याला उद्या बोचा दाखवू का नको. पाणी टाकतो एवढ्या कपासतो लवड्या. बघू शकता आमच्या इथं पोरं कशी बसले एकदम पद्धतची. फुल एन्जॉय. ब्लॉगर आमचा झोपलाय, ऍडजस्ट करा. बघा फुल पद्धतशीर शेकोटी लावले. आपल्या इथं
बघा कसले गार झोपलेत एवढ्या गरमी. हा आमचा ब्लॉगर झोपला कसला गार. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आम्ही बघा फुल रेडी बिडी झालोय बघा. ही आमची टी शर्ट आता रिव्हील केली आम्ही. नवीन पनवेलकरांचा कॅप्टन 4x4. सगळे असे बसलेत. अर्धी पोरं आंघोळ करतात अजून. जी लेट उठलेत आळशी. दाखवतो तुम्हाला. हे बघा लेट उठणारी पोरा. तुझ्या आईचा दाना. आंबा दाखवतो. हे बघा कॅप्टन बैलाचे मालक. सगळ्यांची आंघोळ झाली पण यांची आंघोळ झालेली नाही. कमेंट करून सांगा आम्ही यांना काय बोलू. लवकर तयार हो रे. शी यार मला खूप काय कट करायला लागणार आहे. जाऊ द्या. अरे टॉवेल गायब केला तुझ्या आईचा. टॉवेल कुठे माझा. मी हे बघा सगळे आले सगळे तयार झाले. अरे आंघोळ आता करतोय. भेटू आपण आता आठ्यात जाताना परत भेटूया गाईज. काही नाही इथे सगळ्यांची मस्ती चालू आहे आणि आपला कॅप्टन पण फुल उन्हात शेकतोय. या दादांचा गोट्याच्या गोट्यावरती आम्ही आज आणि काल स्टे केलेला. बघू शकता आमच्या ब्लॉगरला आम्ही आज कामाला लावलंय. इथे लाईव्ह चालू आहे. पुसेगावकरांचं 78व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा गडी क्रमांक 21 आमचा डॉन आणि 21 मध्ये सुंदर अशी मैदानाला जायला निघलोय. टेम्पो आणि गाड्या पुढे गेल्या आहेत. आम्ही पण निघलोय आता. भूक लागली पोरांना. पोरं काय करताय. टोस्ट ओनली टोस्ट चाय. अड्ड्यात गेल्यावर डबा के खाय. भेटू अड्ड्यात भेटू. घेऊन आलाय आमचा गट म्हणजे खाली आलोय आम्ही. हे बघा छगडेवाले. अरे काय ओके भाई. कॅप्टन गुरु हिंद केसरी मैदान पुसेगाव. इथून बैल सुटणार ती डायरेक्ट पुढपर्यंत जाणार. आणि बघू आता आपण पुढे जाऊन नंतर व्हिडिओ टाकू. तुला काय बोलायचंय का. काय नाही बोलायचं. सगळ्यांचाच